या दोन्ही तिन्ही मुद्द्यांवरती तुमच्या मी काँग्रेसकडे जाणार आहे आणि सुनील कदम यांना सुद्धा विचारणार आहे, पण त्याआधी आपल्यासोबत कोल्हापूरला आहेत छत्रपती संभाजीराजे. या चर्चेमध्ये तुमचं स्वागत आहे. जी घोषणा झालेली आहे 16% मराठा समाजाला जे आरक्षण जाहीर झालेलं आहे, काय प्रतिक्रिया आहे तुमची? पहिल्यांदा मी सरकारचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. माझा पूर्वीपासून प्रयत्न हाच आहे की मी मराठा म्हणून मराठा समाजासाठी बाहेर पडलो नाहीये. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन एकत्र येऊन स्वराज्य निर्माण केलं. राजश्री शाहू छत्रपती महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिलं कोल्हापूर संस्थांमध्ये आणि बहुजन समाजामध्ये मराठा समाजाचा समावेश होता. आज ती परिस्थिती आज अशी आहे की 10% मराठा समाज गर्भ श्रीमंत हे मी मान्य करतो, पण 90% हा मराठा समाज भीषण अवस्थेतून चालू आहे. म्हणून जे शिवाजी महाराजांनी शाहू महाराजांनी केलं तेच माझ्या डोक्यात हा विषय आहे की परत एकदा सगळ्या बहुजन समाजाच्या मंडळीला एका प्रवाहाखाली आणणे, एका छताखाली आणणे, या मराठा समाजाला आज बाहेर बाजूला टाकलेलं त्यांना एकत्र आणणं हा या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न आहे. आणि किती टक्के देणार, काय देणार, कोण पुढारी नेते त्याचा फायदा कसा घेतात हा माझा विषय नाही. माझा विषय एवढाच होता की सगळ्या समाजातील, मग ते मुस्लिम समाजातील मंडळी असतील, मुस्लिम समाजातील, मराठा समाजातील, या सगळ्यांसाठी लढा देणं हे माझं काम आहे, माझं कर्तव्य आहे. आज सरकारने त्याची दखल घेतली याबद्दल मी सरकारचं मनापासून अभिनंदन कौतुक करतो. नक्की एक शेवटचा प्रश्न तुम्हाला आणखीन विचारायचा आहे की तुम्ही म्हटलं की 10% जवळजवळ गर्भश्रीमंत समाज आहे मराठा समाजामधला, तर त्या 10% समाज घटकांनी त्या मराठा समाजातल्या पुन्हा एकदा जर येणाऱ्या काळात हे सगळं आरक्षण लागू असणार असेल तर त्यातला सुद्धा जो क्रिमी लेअर आहे, त्यातला जो श्रीमंत वर्ग आहे तो ह्याचे फायदे घेणार नाही हे कशावरून? आणि त्यावरून जर पुन्हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला जो मराठा समाजातला युवक असेल किंवा इतर जे त्यातले लाभार्थी असतील त्यांचा जर त्याच्यामधनं त्याची पिछाडी झाली तर त्याला जबाबदार कोण असेल? नाही, ते बरोबर आहे, तुमचा प्रश्न बरोबर आहे, पण पहिल्यांदा प्रश्न हा होता की आरक्षण जाहीर करणं. आता ह्या थोड्या छोट्या ज्या त्रुटी आहेत त्या सरकारने लक्ष घालणं गरजेचं आहे. विषय एवढाच आहे की आरक्षण कोणाला मिळालं पाहिजे, जे आर्थिकदृष्ट्या मागासलेले किंवा जे खऱ्या वाईट अवस्थेतून चालू आहेत. मला मान्य आहे तुमचा मुद्दा, पण तो मुद्दा कसा सरकार ह्याच्या पुढे हाताळतील तो फार महत्वाचा मुद्दा आहे. माझा हेतू एवढाच आहे की तुम्ही कायदेशीर व्यवस्थित बसवा आणि जो या भीषण अवस्थेतून मराठा समाज चालू आहे त्यांना त्यांचा न्याय मिळावा. नक्की, अगदी न्याय्य भूमिका आहे. धन्यवाद, तुम्ही तुमची प्रतिक्रिया दिली. आणि त्या बरोबरीनं पुन्हा एकदा मला खरं तर सुनील कदम तुमच्याकडे यायचं आहे आणि मग मी बसवराज पाटील तुमच्याकडे येणार आहे. जो आत्ता मुद्दा मधू चव्हाणांनी उपस्थित केला की बाबासाहेब आंबेडकरांचा एक संदर्भ त्यांनी दिला, त्या संदर्भात तुम्ही काय म्हणाल? कारण 10 वर्षानंतर आरक्षणाची परिस्थिती बदलायला हवी होती, अशा प्रकारची काही त्याच्यामध्ये उल्लेख होता किंवा नव्हता, त्याचे काय परिणाम होते? मला ज्येष्ठ आहेत, मधू चव्हाण अतिशय ज्येष्ठ आहेत, परंतु मला त्यांची माफी मागायची आणि त्यांना सांगायचं आहे की त्यांनी जी मांडणी केली ती पूर्णपणे चुकीची आहे. आणि हा गैरसमज मला वाटतं सगळ्या समाजामध्ये का पसरवला जातो, कारण डॉक्टर बाबासाहेबांनी असं म्हटलं की 10% किमान 15/4 आणि 16/4 यानुसार ज्या सवलती आहेत त्याला कुठंही वर्षाचं 10 वर्षाचं 20 वर्षाचं असं बंधन कधीही घातलेलं नाही. जे बंधन आहे ते फक्त आणि फक्त राजकीय आरक्षणासाठी आहे. आणि हा इतका मोठा गैरसमज का समाजामध्ये पसरवला जातो याचं मला आजही मला नवल वाटतं. राजकीय आरक्षण जे आहे ते आजही सगळ्या दलितांकडनं आणि इतर अनेकांकडनं आजही जर राजकीय आरक्षण काढलं तरी चालेल असं सगळ्यांचं म्हणणं आहे. राजकीय आरक्षणाची आवश्यकता कधीच संपली आहे. हे जे आरक्षण जे आहे 15/4 आणि 16/4 मला पुन्हा एकदा सांगायचं आहे, याला कुठल्याही वर्षांची किंवा कुठल्याही मुदतीचं बंधन नाही. प्लीज नोट दिस. म्हणजे अशा प्रकारचं कुठलंही बाबासाहेबांनी सुद्धा अजिबात नाही. त्याला एक थोडासा असा संदर्भ असा आहे की त्यावेळेला राजकीय आरक्षणाला विरोध झाला, ज्यावेळेला डिबेट चालू होते त्या डिबेट्समध्ये, म्हणजे घटना समितीमध्ये ज्या डिबेट्स होत्या त्या डिबेट्समध्ये काही लोकांकडनं, काही क्वार्टर्समधनं राजकीय आरक्षणाला सुद्धा जेव्हा विरोध झाला त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं की किमान 10 वर्ष तरी द्या आणि 10 वर्षानंतर त्या राजकीय आरक्षणाचा तुम्ही रिव्ह्यू करू शकता.
अशा प्रकारचं त्याच्यामध्ये आहे डिबेट्स. जर मधु चव्हाण साहेबांना जर हवा असेल तर त्या डिबेट्स मी आणून देईन, या स्टुडिओमध्ये आणून देईन, किंवा त्यांनी जर मला बोलावलं तर तिथे सुद्धा मी आणून देईन. इट्स नॉट अबाउट शैक्षणिक. तुम्ही माझ्या विधानाचा गैरसमज करून घेताय. माझा ऐका, नाही माझं ऐका, मी तेच आपल्याला सांगितलंय. मी त्या घटना समितीमध्ये जी चर्चा झाली होती की दर 10 वर्षांनी वाटल्यास तुम्ही रिव्ह्यू घ्या, मी असं नाही म्हटलं की घटनेत लिहिलंय तुमचं साहेब. ते बरोबर आहे. फक्त राजकीय आरक्षण, ते फक्त राजकीय आरक्षण, आणि शैक्षणिक किंवा दुसरी नोकऱ्यांसंबंधीचा गोष्ट अशी नाही. की जो दलित समाज, तो दलित समाज आज इतका त्या ठिकाणी आजही मागासलेला आहे, त्याच्या आरक्षणाला कुठेही हात लावू नये हे भारतीय जनता पक्षाचं आजही मत आहे. आजही त्या घटनेमध्ये अनुसूचित जाती जमातींना जे दिलेलं आहे त्यांच्या रोजीरोटीसाठी ते गावागावात गेलात, तर जवळजवळ आज काही परिस्थितीत बदल झालेला नाही. त्यामुळे त्यांच्या आरक्षणाला हात लावा असं पाप आम्ही म्हणण्याचं कधीच करणार परंतु नाही. ती मर्यादा राजकीय आरक्षणाला आहे साहेब. राजकीय आरक्षणाला मर्यादा आहे ती. हा फक्त राजकीय आरक्षणाला, नोकरी किंवा शैक्षणिकसाठी नाही. स्पष्ट झालाय मुद्दा. राजकीय आरक्षणाच्या बाबत असा फेरविचार केला जावा किंवा त्याची शक्यता, अशा पद्धतीचं ते वक्तव्य होतं. आपण पुन्हा पुढच्या मुद्द्याला या संदर्भामध्ये जाऊया, पण त्याआधी मला पुन्हा बसवराज पाटील तुम्हाला विचारायचं आहे. मधु चव्हाणांचं जे आत्ताचं वक्तव्य होतं, एकूण ही जी खेळी आहे असं जे म्हटलं जातं, जरी ही खेळी असेल, राजकारण हे खेळी खेळावेच लागतील एकमेकांना, पण ही खेळी आत्ता खेळल्यामुळे तुम्हाला येणाऱ्या काळात राजकीय लाभ मिळेल, याबाबत तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? नाही, मुळात चव्हाण साहेबांनी जे सांगितलं की काँग्रेसवाल्याच्या नियतीवर त्यांनी शंका व्यक्त केली. भारतीय जनता पक्षाची ही मंडळी खोटं बोल पण रेटून बोल यांच्या नेत्यापासून ते गावखेड्यापर्यंतची यांची प्रवृत्ती आहे. इमामाकडे गेलं आणि मतं मागितली तर आमच्या नियतीचा प्रश्न येतो. शंकराचार्याच्या दारात जाऊन मतं मागितली तर यांचा धर्म पुढे येतो किंवा ती नीती ठरते. मतं नाही मागितलं, आशीर्वाद मागितला, मतं नाही मागितले. हे तिथे जाऊन नागरिक म्हणून जर कुणालाही मतं मागण्याचा अधिकार आहे. थोडंसं तुम्हाला लक्षात घ्या, आम्ही जाऊन काय बोललो हे तुम्हाला कसं कळलं? आम्ही जाऊन मतं मागितली आणि तुम्ही जाऊन आशीर्वाद म्हणता. आम्ही सर्व धर्माच्या नेत्याचा, गुरुचा आशीर्वाद घेतला, तेही समजून घ्या की आम्ही आशीर्वाद. हे काय आहे की खोटं बोल पण रेटून बोल. कालचं उदाहरण आहे, देशात महागाई वाढली म्हणून आम्हाला द्या, पण आता कालच 14% वाढून लोकांच्या बोकांडी रेल्वेचं नाही, ठीक आहे, आपण विषयांतर नको व्हायला. आपण आरक्षणाच्या संदर्भामध्ये बसवराज पाटील विषयांतर व्हायला नकोय आपल्याला. मी पुन्हा एक मिनिट मधु चव्हाण, आपण एकेका विषयावरती हे विषयांतर करायचं नाही. या शब्दावर त्यांची वृत्ती सांगतोय की नियत कशी आहे. आता राहिला हा प्रश्न, आम्ही राजकीय फायद्यासाठी केलेला निर्णय नाहीये. मराठा समाजातला जो गरीब वर्ग आहे, मगाशी महाराजांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की मला राजकीय ह्याच्याशी घेणं देणं नाही. आणि माझ्या अगोदरच्या एका प्रवक्त्यांनी बाबासाहेबांची उदाहरणं घेऊन सांगितली अत्यंत चांगल्या पद्धतीने. त्या समाजातला, मुस्लिम असेल की मराठा असेल, यातला जो गरीब वर्ग आहे त्याला जर बाहेर काढायचं तर आपण शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो, त्यांना वरी काढायचं असेल तर त्यांना मदत केलीच पाहिजे. आणि मदत कुठे करतोय आपण? शिक्षणामध्ये करतोय. विशेषतः आपण राजकीय बाजू बाजूला ठेवली आहे. खरं म्हणजे नोकऱ्या, शिक्षण, आर्थिक याच्यामध्ये आपण मदत करतो. राजकीय क्षेत्रामध्ये मराठा समाज प्राबल्य आहे का? आजही आपण मान्य करतो आणि मी जाहीरपणाने करेन. पण गरिबी आहे, जसं महाराजांनी सांगितलं 90% महाराष्ट्रात मराठा समाजाचं प्राबल्य आहे, पण 90% गरीब आहेत, 10% प्राबल्य आहे. पण त्या 90% तुम्हाला करावं लागेल. ठीक आहे, म्हणजे या बारकाव्यांकडे आपण येऊया. प्रकाश गजबीये आपल्या सोबत आहेत. मगाशी त्यांचा आवाज सुद्धा पोहोचला नव्हता आपल्यापर्यंत. प्रकाश गजबीये, तुमची पुन्हा एकदा तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे. थोडी चर्चा पुढे गेलेली आहे, तुमची प्रतिक्रिया घेण्याच्या ऐवजी मी तुम्हाला थेट प्रश्न विचारतो. हा जो निर्णय घेतलाय सरकारने, येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच घेतलाय असं जे बोललं जातंय, त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय? बिलकुल चुकीचं आहे. हे आजचीच मागणी नाही, बरेच दिवसापासून या ठिकाणी मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण मिळावं अशी होती. याच्यामध्ये सांगत असताना त्या ठिकाणी आमचे नेते माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी आणि व्हीजेएनटी जे काही दुर्लक्षित घटक होते त्यांना जे आरक्षण दिलेलं आहे 50%च्या आतमध्ये, त्यांचं ते आरक्षण अबाधित ठेवून जर समजा त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण किंवा मराठ्यांच्या नंतरही जे काही गरीब समाज असतील, मग त्याच्यामध्ये ब्राह्मण असो, मुस्लिम असो, गुजराती असो, मारवाडी असो, या समाजाला जे अदर दॅन शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब त्या लोकांच्या व्यतिरिक्त जर त्या ठिकाणी आर्थिक
दृष्ट्या कमकुवत असलेल्या वर्गाला जर त्या ठिकाणी आरक्षण जर मिळत असेल तर आम्ही त्याचं या सरकारचं अभिनंदनच करतो. बऱ्याच दिवसानंतर त्याच्या या ठिकाणी आज तुम्हाला माहित आहे की या आरक्षण देत असताना त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता. तर सुप्रीम कोर्टाचा निर्णय 50%च्या वर आरक्षण जाऊ नये असं होता. तर त्याच्यानंतर मग आरक्षणाची मागणी आल्यानंतर मग त्या ठिकाणी 52% म्हणजे 2% एसबीसीना त्या ठिकाणी 2% आरक्षण ते 52% झालं. आणि मग त्याच्यानंतरचा जर निर्णय घ्यायचा तर तिथल्या राज्य सरकारला विचारून त्यांची जर मागणी असेल तर त्या ठिकाणी आपण ते आरक्षण दिलं पाहिजे. आणि आज घेतलेला निर्णय हा निर्णय माननीय शरदचंद्र पवार साहेबांच्या भूमिकेतून घेतलेला आहे. मग मराठा समाजालाच का आरक्षण, तर मग मुस्लिम समाज सुद्धा त्या ठिकाणी गरीब आहे, त्या गरिबांना सुद्धा आरक्षण त्या ठिकाणी दिलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी नाव घेण्यात आलं. निश्चितच त्यांनी सर्व अभ्यास करून या ठिकाणी 1952ला त्या ठिकाणी घोषणा करण्यात आली की त्या ठिकाणी SC/STचं आरक्षणानंतर जर समजा त्या ठिकाणी दुसऱ्या लोकांना आरक्षण द्यायचं असेल तर दिलं पाहिजे. आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांना ते प्रेरित होतं आणि त्यावेळेस मग त्यांनी मंडल आयोगाची सुद्धा त्या जिवंत असताना त्या ठिकाणी घोषणा केली. आणि मंडल आयोगाच्या शिफारसी अनेक दिवस चालत आल्या आणि मग एक दिवस या ठिकाणी खरोखरच जे एक मिनिट मी तुम्हाला थांबवतो, कारण काही संदर्भ अधिक आपण तपशीलवार गेले पाहिजे, कारण मंडल आयोगाच्या शिफारशी सुद्धा नंतर तंतोतंत लागू झाल्याचं दिसलं नव्हतं नंतरच्या काळामध्ये. महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री असताना ओबीसींना सुद्धा न्याय देण्याचं काम या राज्यामध्ये शरदचंद्र पवार साहेबांनी केलं. ठीक आहे, आपण एक मिनिट प्रकाश गजबे, आपण एकेका मुद्द्याकडे येऊ. ओबीसीच्या मुद्द्यावरनं तुम्ही आलात. मी पुन्हा एकदा अनेक वर्ष ज्यांचा खरं तर गाढा अभ्यास आहे